हे घे. तुला तुला अरे वा मुलांनो. बाबा, तुमचं भाषण पण मस्त झाला. बरं मुलांनो, मला सांगा की आज आपण झेंडावंदन का करतो? काका, कारण आज स्वातंत्र्य दिन आहे म्हणून. अरे, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. आज प्रजासत्ताक दिन आहे. बरं मला सांगा की आजच्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन का म्हणतो? माहिती आहे कोणाला? नाही. काय हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचं कायमस्वरूपी संविधान स्थापन करण्यासाठी एक समिती नेमली गेली. 26 नोव्हेंबर 1950 रोजी या समितीने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आणण्यात आलं. तर मला सांगा, 26 जानेवारी ही तारीख का निवडली? तर 26 जानेवारी 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर अधिवेशनामध्ये तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या तारखेची आठवण म्हणून 26 जानेवारीला आपली राज्यघटना स्थापन केली आणि या दिवसाला गणराज्य दिवस असं सुद्धा म्हणतात. लक्षात राहील? हो. गुड. आता कळलं आजच्या दिवसाला प्रजासत्ताक दिन का म्हणतात ते? हो. गुड. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर मोठ्याने म्हणायचंय, भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की. जय. वहिनी, मस्त झाला होता नाश्ता आणि कॉफी सुद्धा अप्रतिम. मनवा, आणि रोज आम्हाला असं चांगलं चांगलं करून खायला घातलंस ना, तर काय खरं नाहीये आमचं. रंजू, तू सुद्धा मनवाकडून शिकत जा. तिच्या हाताला खूप छान चव आहे. अहो हो माई, मी तर तिच्या किती मागे मागे असते, मला शिकव म्हणून. नंदा, तू पण शिकून घे. अगं, तुलाही काही स्वयंपाक येत नाही. मला तो शिकायचा पण नाहीये. ए, नखरे करू नकोस हं जास्त. अगं, एवढी चांगली वहिनी मिळालीये तर उपयोग करून घे ना तिचा. उद्या लग्न झाल्यावर काय आम्ही यायचं का तुझ्या घरी स्वयंपाक करायला? मम्मा प्लीज, हा तू तर बोलूच नकोस. गो ठीक आहे, शिकेल हळूहळू. अरे राजवीर, तुला माहितीये ना, अरे मनवा खूप छान डान्स करते. तू बघितलंस का नाही? हो माई, सांगा ना तुम्ही राजवीरला, मनवा खूप छान डान्स करते ते. अगं, सांगायला कशाला हवं, त्याला माहितीच आहे. मनवा सर्व गुण संपन्न आहे. नाही काय तुम्ही पण. आणि अजून फक्त प्रॅक्टिस एकच दिवस झाली, भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आणि माई, मनवा आम्हाला सुद्धा शिकवणार आहे डान्स करायला. हो माहितीये, तू सुद्धा कर तिच्या बरोबर डान्स, म्हणजे तेवढीच बारीक होशील. ओ काय हो माई, मी काय जाड आहे का? चला निघतो मी. सावकाश जा. बाय. बाय. आई, बाबा, जरा महत्वाचं बोलायचं. बोल ना बेटा. मला एक मुलगी आवडते. आम्ही एकमेकांशी लग्न करायचं ठरवलंय. लग्नाची पत्रिका सुद्धा आली आहे. तर प्लीज तुम्ही आमच्या लग्नाला या, म्हणजे आलात तर बरं वाटेल. लग्नाची पत्रिका आणि मुलगी आवडते, लग्न ठरवलंय आम्हाला न विचारता? मला नाही सांगितलंस ते. तुम्हाला ठाऊक होतं? तुम्ही शांत काय बसलात? बोला ना त्याला काहीतरी. ती 1 मिनिट शांत हो. त्याचा चेहरा बघ. तू ओळखत नाही का याला? मस्करी करतोय तुझी. मस्करी करतोयस नितेश? तू मस्करी करतोयस? तू मस्करी करतोयस?
घेशील हा माझा अशी मस्ती करायची नको, नको. बस 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 मूर्ख कुठला. बरं सांग हा काय झालं? बाबा, ज्या गोष्टीची मी एवढ्या दिवसांपासून वाट बघत होतो ना, तो दिवस काल आला. म्हणजे जिजूंनी माझं प्रोजेक्ट फायनल केलंय. आता लवकरच नवीन कंपनी फॉर्म होते आणि त्याचा सीईओ मला बनवलंय. अय्या. हो व्हेरी गुड, हो. कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू बाबा, नमस्कार करतो. अरे वा गुड 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 न्यूज. आई, नमस्कार. अरे 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 कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कधी मिळाला लेटर? काल. आणि तू आज सांगतोयस आम्हाला? हा म्हणजे काय झालं? झपाटे खायचं तुला? नाही, नाही, अरे काल सांगितलं असतं तर छान जेवणाचा बेत केला असता ना. बरोबर. हा म्हणजे ठीक आहे ना, पण काल उशीर झाला म्हणून नाही सांगितलं. आता आणखी खूप मेहनत करायची आहे. हो बाबा, आता बघाच, तुमचा हा मुलगा नितीश अजय सावंतराव लवकरच खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे. छान. बरं हे लेटर इथेच ठेवून जा, मी निवांत वाचतो. ठीक आहे, चालेल. बरं चला, मी आवरून घेतो. आणि आई, मी काय म्हणतो, ते लग्नाचं हे तू मार खाशील हा? तू पळ आधी. वा. मी काहीतरी गोडाचं करते. लेखाने एवढी छान बातमी दिली आपल्याला. आले मी. मनवा, पण तू आल्यापासून घरातलं वातावरण एकदम हलकं फुलकं झालंय. हा, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. असं सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे, नाश्ता करायला पाहिजे, जेवायला पाहिजे. त्यामुळे कसं असं विचारांची देवाणघेवाण होते, कलेची देवाणघेवाण होते. हो वहिनी, बरोबर आहे आईचं. अरे तू काय ऐकत बसलास? आणि तुला जायचं नाही का ऑफिसला? नाही, मलाही उशीर झालाय, मी निघतो. दादाच्या आधी पोचायचंय मला ऑफिसमध्ये. बाय. बाईकवरनच जातो मी. चलो, बाय 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 बाय. बाय बाय. चला, राजवीरला आमच्या ह्यांनी घरात राहायला आवडत नाही, पण तो यशला मात्र बिझनेस मध्ये चांगला सपोर्ट करतोय. हा, हे बघून मला खूप बरं वाटलं. नितीश, नितीश. आरती, हा अगं गेला तो. काय? किती वेंदळ आहे हा मुलगा. ऑफिस मध्ये काहीतरी गोड न्यायचं म्हणून गोडाचा शिरा नाही का केला त्याच्यासाठी? ठीक आहे, ऑफिसवरनं आल्यानंतर देतात. तसं नाही हो, राजवीर साठी डब्यात पॅक करून दिला होता. हो, पण ऑफिसला जाताना पेढे घेऊन जातो असं म्हणाला होता. नशीब माझं, तेवढं तरी कळतंय त्याला. आरती, हा, मस्तीखोर वाटणारा आपला मुलगा आज अचानक मोठा झाल्यासारखं वाटायला लागलं. एक विचारू का? हं. तुम्ही खुश आहात ना नक्की? नाही, मगाशी खाताना सुद्धा तुम्ही नितीशला काहीच बोलला नाहीत. तुम्हाला आवडतंय ना तो जे काय करतोय ते? अगं, न आवडायला काय झालं? तो जे करेल ते चांगलंच करेल हे माहित होतं मला. पण कसं आहे ना, मला असं वाटायचं तो रोज जे काम करतो ना त्यातनं काहीतरी त्यांनी शिकावं, बरे वाईट अनुभव घ्यावे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नितीशला जे मिळवायचं होतं ना ते त्यांनी जिद्दीने, मेहनतीने मिळवलं. आरती, माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं. माझे बाबा मला म्हणाले की आर्मीची परीक्षा खूप कठीण असते, तू नाही पास होणार, तू शेतीच कर. मी नाही ऐकलं त्यांचं. पण ज्या वेळेला पास होऊन त्यांच्याजवळ गेलो तेव्हा ते मला म्हणाले की बाळ, मला तुझा अभिमान वाटतो. मला आश्चर्य वाटलं. पण आरती, आज मला त्याचं उत्तर मिळतंय. आपल्या मुलांनी एखादी गोष्ट स्वतःच्या हिमतीवर मिळवली की आई वडिलांना जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. तो शब्दात नाही मांडताय. आज मलाही तसंच झालं. नितीशने ऑफर लेटर दाखवल्यानंतर मला काय बोलावं काही सुचलंच नाही. पण बरं झालं, आपली दोन्ही मुलं मार्गी लागली. आपल्याला राजवीरचे सुद्धा आभार मानायला हवेत. हं? नाही, आपला नितीश मार्गी लागलाय तो राजवीरमुळेच. हो, आपण जाऊया, माईंना पण भेटूया आणि राजवीरची पण भेट घेऊया. कधी जायचं मग आपण? ठरवूया.
नक्की? कुठे गेला? काय हवंय तुम्हाला, मी देऊ का शोधून? अगं स्टॅम्प पेपर शोधतोय, म्हणजे स्टॅम्प पेपरवर लिहूनच देतो तुला. कसे आहात ना तुम्ही? तुम्हाला सतत मस्करी सुचते. मला खूप काम आहेत, मी जाते किचन मध्ये भाजी करायची. सर, आपल्या कंपनीचं इयरली टर्नओव्हर काय असेल? नाही म्हणजे मी आपलं सहजच विचारतोय. ते काम सांगितलंय ते नीट कर. उगाच नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची काही गरज नाही. नाही सर, मी नीटच काम करतोय. अगदी मनापासून काम करतोय मी, आणि बाहेरही सगळ्यांना आवडतंय माझं काम. चांगलं करतोयस की कसं करतोयस ते मी ठरवे. कमेन. सर 2 मिनिटं डिस्टर्ब करू? बोल ना. सर पेढे आणलेत. कशासाठी? अरे कशासाठी काय, फायनली माझ्या प्रोजेक्टचं काम सुरू झालंय म्हणून. राजवीर सर, सगळ्यात आधी पेढा तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच सर. यश, तू पण घे ना. अरे तू लगेच पेढे काय आणलेस? अरे खूप भारी वाटतंय मला. म्हटलं नवीन प्रोजेक्ट सुरू झालंय तर मग सगळ्यांचं तोंड गोड करावं म्हणून. राजवीर सर, मला तुम्हाला थँक्स म्हणायचं. खरं तर तुम्ही आहात म्हणून माझं स्वप्न पूर्ण होतं. नाहीतर अजूनही मी माझं प्रोजेक्ट घेऊन दारोदारी फिरत बसलो असतो. नाही असं काही नाही. तुझ्या प्रोजेक्ट मध्ये पोटेन्शियल होतं म्हणून मी हो म्हटलं. नाही तसं कितीतरी लोक येतात प्रोजेक्ट घेऊन रोज माझ्याकडे. थँक्यू सर. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी असं चांगलं आणि युनिक काम करत राहील. ग्रेट. अँड आय होप माझ्या कंपनी बरोबर असाच ऑनेस्ट राहशील. ऑफकोर्स सर, या कंपनीमुळेच तर माझं सगळं मार्गी लागलंय. कीप इट अप. थँक्यू. बरं मी येतो. ओके. काय मूर्ख आहे ना नितीश, अजिबात अक्कल नाही. पेढे वाटत फिरतोय. अक्कल तुला नाही. त्याने इतक्या मेहनतीने ते प्रोजेक्ट उभं केलंय अँड आय एम शुअर तो एक्झिक्यूट पण व्यवस्थित करेल. तुला सगळं आयतं मिळतंय ना म्हणून सिरियसनेस नाही या गोष्टींचा. नाही सर, असं काही नाहीये. मी करतोय ना नीट काम. नीट करतोय कसं करतोय ते कोणी ठरवायचं? कोण ठरवणार? सॉरी. टाइमपास बंद करा आणि कामाला लागायचा. अगं तू पण आता छान डान्स करायला लागलीस. हो खरंच खूप मस्त नाचतेस तू. व्हेरी गुड. चला आता परत एकदा गाणं लाव. नाही नाही नाही, आता बस. तू डान्स कर वहिनी, आम्ही बसतो. तर काय, अगं खूप छान नाचतेस, कशाला घाबरतेस? डान्स कर ना बिंदास. नाही नाही, घाबरत नाहीये मी, पण आता बस मला. तू डान्स कर, आम्ही थांबतो. मी अजिबात ऐकून घेणार नाही, तुला नाचावंच लागेल. तुम्ही अं, music नाही लावा. अगं, मी मला- ऐकून घेणार नाही म्हटलं ना. मी काय म्हणते त्यापेक्षा तुम्ही पण डान्स करा ना आमच्या बरोबर. मी हा मम्मा, तुला खूप डान्स करण्याची हौस आहे ना, तर कर ना आता डान्स. आणि तसंही चल. तुम्ही इतक्यांदा रिहर्सल बघितलीये, तुम्हाला सगळ्या स्टेप्स माहिती आहेत. प्लीज डान्स जमेल का मला? ऑफकोर्स जमेल. मी प्रयत्न करते, पण तुम्ही हसू नका, माझ्यावर चुकले. नाही हसणार. चालेल, मी गाणं लावते. खूप छान डान्स केला तुम्ही. तर थांबलीस का? गा ना. किती छान आवाज आहे अजूनही तुझा. चला काहीतरी तुमचं. अगं खरंच तू नीट गाणं शिकली असती ना पूर्वी, तर आतापर्यंत 100-200 गाणे तुझ्या नावावर रेकॉर्ड झाले असते.
मला खरं खरं सांगा, काय हवंय तुम्हाला? चहा हवाय ना? करेक्ट, चहा. कसं ओळखलं? जरा एवढी यादी लिहून होऊन दे, मी देते लगेच. ओके. ओ माय गॉड, काय झालं? आरती तुला ते चिवडीचे निवृत्ती गाडे माहिती आहे? तो आपल्या घरी आला तर तोच ना? हो. त्याचं काय झालं? ट्रकने त्यांना उडवलं, गेले ते. काय? अरे देवा, याच्यात आलंय की पोलिसांना घातपाताचा संशय होऊनही असू शकतो. घातपाताचा संशय? अहो, तो कोणाचं काय बिघडवू शकणार? तो साधा शेतकरी होता. खरंच खूप साधा होता, हातावर पोट होतं त्याचं. मध्ये नाही का राजवीर त्याची जागा घेणार होते, मी नाही म्हणालो म्हणून नाही घेतली त्याने. अय्या, मग बरं झालं त्याने घेतली नाही. मलाही तसंच वाटतं. त्याला एक मुलगा आहे ना? हो, जाऊन भेटायला हवं त्याला. खरंच भेटून या. तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. हं? अहो, जरा एवढा डबा काढून देता का वरतून? आलो. Come in. सूर्य वाचून सॉरी सर, बातमी आली. वाचा. शिवडीच्या निवृत्ती गाडेचा मृत्यू प्रथमदर्शनी अपघाती निधन वाटत असला तरीही पोलिसांना यात घातपाताचा संशय आला आहे. निवृत्ती गाडेला ज्या ट्रकनं उडवलं त्या ट्रकचा ड्रायव्हर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. या केसचा लवकरात लवकर छडा लावू असं पोलिसांनी आश्वासन दिलंय. सर, आता काय करायचं? बघतो मी. ओके सर. बोला सर. बातमी वाचली. निवृत्तीच्या ऍक्सिडेंट केस बद्दल पोलिसांना डाऊट. हो साहेब, वाचली बात. का आला डाऊट? साहेब, सगळी खबरदारी घेतली होती पण माहित नाही काय झालं. आता तो ट्रक ड्रायव्हर जेलमध्ये जाईल असं वाटतं. आणि जमिनीचं काय? साहेब, जागेचं काम होऊन जाईल 3 दिवसात. ठीक. साहेब, आणखीन एक सांगायचं होतं. साहेब, या केसची इन्क्वायरी करण्यासाठी एक स्पेशल ऑफिसर येणार. कोण आहे ते माहित नाही पण खूप वेडा माणूस आहे म्हणतात. एकदा केसच्या मागे लागला की ती केस सॉल्व्ह होईपर्यंत तो शांत बसत नाही असं ऐकलंय. मला त्याने हादरवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन करप्टेड. त्यामुळे त्याच्यापासून जपून राहावं लागेल आपल्याला. साहेब, आता काय करायचं? तुम्ही जमिनीकडे लक्ष द्या, मी बघतो काय करायचं. ओके सर. माई, औषधं घ्यायचे राहिलेत. हो, ते आहेस का अजून? आहेस का म्हणजे औषधं घ्यावीच लागतील, अजिबात कंटाळा करायचा नाही. हो बाई, नाहीतर ती घेतली नाहीत म्हणून तू काही माझा पिच्छा सोडायचा नाही. हे काय अल्बम? अगं, कपाटात कपडे आवरावर करत होते ना तेव्हा सापडला, म्हणून फोटो बघत बसले होते. फोटो बघत बसले की जुन्या आठवणी जाग्या होतात.
या काकू आहेत ना, किती छान दिसत आहेत. हो, मोहन पण बघ कसा दिसायचा. माई, एक विचारू तुम्हाला? हा, विचार ना. राजवीर आणि काकांमध्ये नेमका काय वाद आहे? सांगा ना माई. मनवा, या विषयावर आपण न बोललेलंच बरं. उगाच आपण काहीतरी बोलत बसू आणि जुना एखादा विषय उगीच उकरून निघायचा. तू नको लक्ष घालूस या विषयात. हो, पण म्हणून असं नातं तोडून टाकणं बरोबर नाहीये ना. आणि तुम्ही मला सांगा, तुम्हाला नाही वाटत काकाने आपल्या सोबत येऊन राहावं? काकूंचा पण विचार करा ना. त्यांना किती आठवण येत असेल काकांची. यश, नंदा त्यांच्या बाबांना किती मिस करत असतील. मला माहितीये त्यांना सगळ्यांना आठवण येते ते. पण मनवा, खरं सांगू का, हे सगळं नीट होईल अशी आशा सोडून दिली मी. माई, आता तुम्ही तरी असं नका ना बोलू. मला खरंच मनापासून असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळ्यांनी एकत्र असावं, काकांनी सुद्धा. म्हणजे या विषयावर मी राजवीरशी बोलायचा प्रयत्न केला होता. हवं तर मी पुन्हा एकदा बोलते त्यांच्याशी. पण माझी खात्री आहे, आपल्या घरामध्ये आपलं संपूर्ण कुटुंब छान एकत्र आनंदाने राहू शकतं. मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. कम इन. हॅलो, बोला साहेब. फाईल मिळाली. साहेब, बरोबर आहे ना सगळं? नाही, मनवा राजवीर मोहिते पाटील या नावाने पेपर्स हवेत मला. ठीक आहे साहेब. भोसले, लवकर सगळं. 7 फेब्रुवारीच्या आत सगळं झालं पाहिजे. हो साहेब, लगेच कामाला लागतो. ओके.